नमस्कार मंडळी, मी सुवर्णाची जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर आजची रेसिपी आहे उत्तपम. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी सुरुवातीला बघा, मी बाउलमध्ये शिमला मिरची अशी बारीक बारीक कापून घेतलेली आहे आणि यामध्ये आता घालते गाजरसुद्धा मी एकदम बारीक कापून घेतलेला आहे. आपल्याला सगळे व्हेजिटेबल एकदम बारीक कापून घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी घालते बारीक चिरलेला टोमॅटो. त्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा. अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने उत्तपम बनवू शकतो आणि तोही एकदम मस्त लागतो, एकदम चविष्ट. आता यामध्ये बघा, मी घालते थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर चवीनुसार मीठ, थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे. याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. त्यानंतर आता यामध्ये मी घालते अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला. आता हे सर्व व्हेजिटेबल आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि व्हेजिटेबल एकदम बारीक कापायचे आहे, जास्त मोठे ठेवायचे नाही आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, आता मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये थोडंसं सुरुवातीला तेल घालते आहे आणि याला व्यवस्थित क्लीन करून घेते. हे बघा, अशा प्रकारे. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. याचं टेम्परेचर मेंटेन करायचं आहे आणि परत क्लीन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता यावरती आपण डोसा बॅटर घालूयात. जेवढं तुम्हाला लहान मोठं बनवायचं त्या हिशोबाने तुम्ही बॅटर घालू शकता आणि याला व्यवस्थित डोशासारखं आपल्याला शेप बनवून घ्यायचा आहे. एकदम सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर मात्र अतिउत्तम आहे. यामध्ये खूप प्रमाणात व्हेजिटेबल आहेत आणि त्यामुळे ही एकदम हेल्दीसुद्धा आहे. हे बघा, आता आपल्याला व्यवस्थित याला 2 मिनिटं शिजून द्यायचं आहे. आता यावरती घालायचे आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे साईडने आणि आपण जे व्हेजिटेबलची फिलिंग करून ठेवली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे. तर बघा, आता जी मी फिलिंग करून ठेवली होती व्हेजिटेबलची ती यामध्ये घालून घेते आणि ते पण आपल्याला एकदम मस्त भरभरून घालायचं आहे. एकदम कलरफुल आणि टेस्टी हेल्दी अशी उत्तपमची रेसिपी आहे. हे बघा, अशा प्रकारे आता फिलिंग व्यवस्थित घालून घ्यायची आहे सर्व बाजूंनी आणि याला व्यवस्थित आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण याला पलटू ना तर हे निघणार नाही. आता यावरती मी घालते थोडंसं बटर. बटरने काय होतं ना की याची चव एकदम मस्त येते. तर मी यावरती बटर घातलेलं आहे. बटर व्यवस्थित मेल्ट होऊन द्यायचं आहे. आता बघा, साईडने मी थोडंसं तेल घातलेलं आहे. हे बघा, किती एकदम सोपं फट करून निघतो. तर आता याला पलटी करायचं आहे आणि आपल्याला खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे थोड्या वेळ, जोपर्यंत व्हेजिटेबल शिजत नाही. आणि अशा प्रकारे साईडने थोडंसं तेल घालायचं आहे. हे बघा, एकदम चविष्ट असं उत्तपम तयार झालेलं आहे. दिसतंय ना एकदम यम्मी. हे बघा, आता मी काढून घेते. तर आपला उत्तपम एकदम तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.